मारलेली मिठी आणि आजोबा नातवाच्या इतिहासाला उजाळा. तनपुरेंच्या पक्षप्रवेशात रंगला दोन दादांचा आलिंगन सोहळा. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थित आज शरद पवार पक्षाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. मुंबईतील पक्ष कार्यालयात झालेल्या या सोहळ्यासाठी राहुरी, पाथर्डी आणि नगर तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा मुत्सद्दीपणामुळेच तनपुरेंचा भाजप प्रवेश झाला, यावर या कार्यक्रमात शिक्कामोर्तब झालं. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तनपुरेंसारखा प्रश्नांची जाण असलेला तरुण नेता पक्षात आल्यानं पक्षाला फायदाच होईल हे आवर्जून सांगितलं. पक्षप्रवेशानंतर तनपुरे यांनी अगोदर चव्हाण यांचा आणि त्यानंतर डॉक्टर सुजय विखेंचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. या सत्कारानंतर दोन दादा एकत्र आले. आजोबानंतर आता नातूही एक झाले याची आठवण आवर्जून काढली. त्यावेळी एकच हशा पिकला. सुजय विखे व प्राजक्त तनपुरे यांनी लोकसभेला एकमेकांच्या विरोधात काम केलं होतं, परंतु आता तनपुरे विखे ही नवी युती राहुरीच्या विकासाला नवी दिशा देणारी ठरेल असा विश्वास तनपुरेंच्या कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला. तनपुरे यांना मिठी मारण्याची कार्यकर्त्यांची इच्छाही सुजय विखेंनी पूर्ण केली. त्यावेळी टाळ्यांचा कडकडाट झाला. हे सगळा पक्षप्रवेश पाहिल्यावर तनपुरेंना विखेंनीच भाजपमध्ये आणलं यावर शिक्कामोर्तब झालं. या पक्षप्रवेशानंतर राहुरीची गणितं नक्कीच बदलतील असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.